वेळ. चला मुलांनो, आता आपण वेळेची माहिती घेऊया. अरे हो, मला माहित आहे तुमच्याकडे घड्याळ आहे ते. पण वेळ म्हणजे इतकेच नाही काही. चला तर आता आपण वेळेचे कोणते भाग असतात ते पाहूया. आठवड्याचे दिवस. आठवड्याचे दिवस. एका आठवड्यात 7 दिवस असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. इंग्रजी महिने. मुलांनो, एका महिन्यात 4 किंवा 5 आठवडे असतात आणि एका वर्षाचे असे 12 महिने असतात. इंग्रजी महिने याप्रमाणे असतात: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मराठी महिने. मराठी महिने याप्रमाणे असतात: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. दिवसाचे भाग. प्रत्येक दिवसाला 4 भाग असतात: सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. सकाळ. सकाळी सूर्य उगवतो. दुपार. दुपारी सूर्य डोक्यावर येतो. दुपारी खूप ऊन असते. संध्याकाळ. संध्याकाळी सूर्य मावळतो. रात्र. रात्री आपल्याला आकाशात चंद्र आणि तारे दिसतात. ऋतू. ऋतू. आपल्या देशात प्रमुखतः 3 ऋतू असतात: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा. उन्हाळ्यात कडक ऊन असते, त्यामुळे आपल्याला खूप गरमही होते. पावसाळा. पावसाळ्यात पाऊस पडतो. आपण पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट वापरतो. हिवाळा. हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. हिवाळ्यात आपण गरम कपडे म्हणजेच स्वेटर वापरतो. मराठी पंचांगाप्रमाणे ऋतू. मुलांनो, आपल्या मराठी पंचांगाप्रमाणे 4 ऋतू असतात: शिशिर, ग्रीष्म, शरद आणि वसंत. शिशिर. शिशिर ऋतूत थंड हवा असते. ग्रीष्म. ग्रीष्म ऋतूत कडक ऊन असते. शरद. शरद ऋतूत सुंदर फुले फुलतात. वसंत. वसंत ऋतूत पक्षी गाणी गातात.